बारावाध्याय 9व्या श्लोक पासून म्हणायचं ना? हो, 8वा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 8वा आणि 97. हो का? एव मनादत्व. मय्येव मनाधस्व मयि बुद्धिं निवेशय मय्येव अथोर्धम न संशयः. अर्थ, माझ्या ठिकाणचे मन स्थिर कर, माझ्या ठिकाणीच बुद्धी ठेव. यापुढे तू माझे शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी अभेदाने राहशील यात संशय नाही. गोव्या, अगा मानसे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करून निघाले निष्टंक बुद्धी निश्चयाशी. अर्थ, अरे हे एक मनस सर्व वृत्तीस आणि बुद्धीच्या निश्चयास माझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव. ये दोन्ही सरसी माझी सप्रमेशी रिघाले तरी पावसी माते तुगा. तू मन आणि बुद्धी या दोघांनी प्रेमासह एकदमच माझ्यामध्ये प्रवेश केला तर तू मलाच प्राप्त होशील. जे मन बुद्धी यही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. कारण मन आणि बुद्धी या दोघांमध्ये माझ्या ठिकाणचे राहण्याचे घर केले तर तू सांग मग श्रीकृष्ण आणि तू अर्जुन असे द्वैत उरेल काय? म्हणून दीप पालवे सवेचे तेज मालवे कारवी बिंबा सवे प्रकाशू जाय. म्हणून दिवा पदराने विजवला म्हणजे त्याबरोबर प्रकाशही पण मावलतो, किंवा सूर्यास्त झाल्यानंतर त्या सूर्यबिंबाबरोबर सूर्याचा प्रकाश जातो. उचलल्या प्राणा सरसे इंद्रियशी निघती जैसे तैसे मन बुद्धी पाशे अहंकारू ये. देहातून उत्क्रम पावत असलेल्या प्राणाबरोबर इंद्रही त्याचे मागोमाग जाण्यास जशी निघतात त्याप्रमाणे मन बुद्धी जवळ अहंकार येत असतो. तो अहंकार मन बुद्धी बरोबर देहादी अनात्म पदार्थापासून निघून माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला तर अहम ब्रह्मास्मी असा प्रोक्ष अनुभव प्राप्त होईल व त्या अनुभवात मी श्रीकृष्ण सगुण रूप धारण केलेला आणि भक्ताचा विषय झालेला वाच्यार्थ राहणार नाही, आणि तू अर्जुन माझी भक्ती करणारा हाही वाच्यार्थ राहणार नाही. अर्थात तुझे व माझे सहज ऐक्य होईल. म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुलेने सर्व व्यापी मीची होशी. म्हणून माझ्या स्वरूपाचे ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव. त्या योगाने जीवाचे उपाधी रूप असलेला अहंकार माझे ठिकाणी स्थिर होईल व तो एवढ्याने सर्व व्यापक असलेला मीच होशील. या बोला काही अनारिसे नाही आपली आन पाही वाहतू असे गा. मी आपली शपथ वाहत आहे की या माझ्या बोलण्यात असत्य असे काही नाही. अतचित्तम समाधातुन न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम छाप्तुं धनंजय. अर्थ, शब्द पक्षांतराचा द्योतक आहे. अर्जुना, तू आपले चित्त माझे ठिकाणी स्थापित करण्याकरिता जर समर्थ नशील तर अभ्यासा योगाने मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर, तसा प्रयत्न कर. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हात्या चुंबित न शकसी देऊ. अथवा मनबुद्धी सहित जे चित्त पंचविषयाने चुंबित स्पर्शित न होऊ देता माझ्या हाती देऊ शकणार नसशील, तरी गायसे करी या आटा पहारा माझारी मोटके निमिष भरी दे तू जाय. तर मग असे कर की तू आपले चित्त या 8 प्रहरापैकी फार थोडा वेळ निमिषभर मला देत जा. मग जे जे काही निमिके देखली माझे सुख हे तुलन्या रोचक विषयी घेईल. मग ज्या ज्या निमिषभराच्या कालात माझे सुख चित्ताला अनुभवास येतील त्या त्या कालात ते चित्त विषयाविषयी अरुच होईल. या कालापुरते त्याला विषय आवडणार नाहीत. जैसे शरत कालू रिगे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी.
ज्याप्रमाणे शरद ऋतूने प्रवेश केला आणि नदी ओसरू लागते, त्याप्रमाणे मन बुद्धीने माझ्यात प्रवेश केल्यानंतर चित्त हे प्रपंचापासून वेगाने बाहेर निघेल. मग पुनमेहुनी जैसे शशिबिंबी दिशे दिशे हारपतावशे नाहीची होय. पौर्णिमेपासून दिवस दिवस चंद्रबिंब जसे हरपत जाते, अमावस्येच्या रात्री तर जणू नाहीच असे होते. तैसे भोगातून निघता चित्तमज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. अर्जुना, याप्रमाणे ते चित्त अभ्यासाने भोगातून जसे जसे बाहेर पडेल आणि माझ्या ठिकाणी जसे जसे प्रवेश करेल, तसे तसे हे हळूहळू कालांतराने मद्रूपच होईल. आग अभ्यास योगे म्हणजे तो हा एक जाणिने, येणे काही न निपजे ऐसे नाही. अरे, अभ्यास योग म्हणतात तू हाच एक आहे असे जाण. या अभ्यास योगाने अमुक एक गोष्ट होणार नाही असे नाही. पै अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. या अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक योगांना आकाशाच्या पोकळी चालता येते. कित्येकाने व्याघ्र, वाघ आणि सर्पासारखे दुष्ट प्राणी देखील गरीब स्वभावाचे केले आहेत. विष आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी आ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. प्रत्येक दिवशी थोडे थोडे विष खाण्याचा अभ्यास केला तर पुष्कळ विषास सुद्धा पचनी पडते. किंबहुना रोजच्या आहारात सुद्धा विष येऊ शकते. समुद्रावर पायवाट होऊ शकते. कित्येक वैदिकांनी अभ्यासाच्या बळाने घनात अध्ययन करून वेद ब्रह्माला थोडे केले, अनंत वेदराशी कंठस्थ केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळे. म्हणून सर्वतोपरी विचार केलास अभ्यासाला असाध्य असे काही नाही, हे सिद्ध होते. याकरिता अर्जुना, तू माझ्या ठिकाणी अभ्यास योगाने एकरूप हो. अभ्यास पे समरतोषी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. गीताचा अर्थ: अभ्यास करण्यासही असमर्थ असशील तर माझ्याकरिता केले जाणारे कर्मात तत्पर हो. माझ्याकरिता कर्म करणारा तू मोक्षसिद्धीला प्राप्त करून घेशील. त्या अभ्यासासी लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आम्हासी जया भागी तैसेची आस. किंवा अभ्यास करण्याकरिता तुझ्या अंगात सामर्थ्य नसेल तर तू त्या स्थितीत असशील, त्या स्थितीत राहा. इंद्रेन कोणी भोगातेन तोडी, अभिमान न सांडे स्वजातीचा. इंद्रियाचा निग्रह करू नकोस, भोगाचा त्याग करू नकोस, स्वतःच्या वर्णाश्रमाचा अभिमान टाकू नकोस. कुळधर्म चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिदली आहे. कुल परंपरागत धर्माचे आचरण कर. वेदाने सांगितलेल्या विधी निषेधाचे पालन कर. एवढे केलेस म्हणजे मग लौकिक व्यवहारात तुला सुखाने सरळ वागण्याची मोकळीक दिली आहे. परी मने वाचा देहे, जैसा तो व्यापार होय, तो मी करीत आहे हे ऐसे न म्हणे. परंतु मनाने, वाणीने, देहाने जसे जे कर्म होत राहील ते मी करीत आहे अशा अभिमानाने म्हणू नको. करणे का न करणे हे अवघे तोची जाणे, विश्व तसे जेणे परमात्मेने. करणे किंवा न करणे, कोणाकडून कोणते कर्म करावयाचे आणि कोणते न करावयाचे, कोणी कोणी कोणत्या साधनाने, कशा करता, कुठे कोणते कर्म केले, कोणते करीत आहे, कोणते करणार आहे, कोणते केले नाही, करीत नाही, करणार नाही, कर्माचा भाव अभाव, कर्माचा प्रयोजक करता, कर्माचे सर्व कारके आणि कर्माचे भूत, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळ, हे सर्व विश्वाचे व्यवहार त्या परमेश्वरामुळे होतात, तोच जाणतो. उने पुर्याचे काही, पुरोने द्या पुल्या ठाई, सजातीचे करुणे घेई जीवित हे. कर्म करीत असताना हे कर्म ज्याच्या विहित अंगाने न्यून आहे का पूर्ण आहे, ते सिद्धीला गेले किंवा नाही,
या संबंधी कोणताही विचार तू आपल्या ठिकाणी उरू देऊ नकोस. पूर्ण, सफल, निष्फल असे कोणतेही कर्म जरी असले तरी ते सजात करून म्हणजे सर्व कर्माचे ठिकाणी साजात्य निर्माण करून सर्व कर्म सारखेच जातीचे आहेत. त्याच्या तारतम्य भाव नाही असे मानून हे आयुष्य सफल करून घे. माळिया जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले होवा वेगा. माळ्याने जिकडे नेले तिकडे पाणी जसे शांतपणाने जाते त्या पाण्याप्रमाणे आपले जीवित अनाग्रही निराभिमानी असेही असावे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओजीने घे मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. म्हणून अमुक कर्मामध्ये प्रवृत्ती झालीच पाहिजे, अमुक कर्मापासून निवृत्ती झालीच पाहिजे या आग्रहाचे ओझे तू आपल्या बुद्धीच्या डोक्यावर घेऊ नको. तू आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अखंड ठेव. एरवी तरी सुबटा उजू का वाटा रथ काही खटपटा करीत असे. अर्जुना, एरवी सर्व सामान्यपणे विचार केला तर असे दिसून येते की हा सरळ मार्ग आहे का हा आडमार्ग आहे याची चौकशी रथ कधी करीत असतो काय? सारथ्याने ज्या मार्गाने नेला त्या मार्गाने तो निवांतपणे जात असतो. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणिले निवांतची अर्पिजे माझ्या ठाई. आणि तुझ्याकडून जे जे कर्म घडले ते कमी किंवा अधिक म्हणू नको. आणि कर्तव्य अभिमान न ठेवता शांतपणाने माझे ठिकाणी अर्पण कर. ऐसी मद्भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुज्य सदना माझी येशी. याप्रमाणे अर्जुना, माझ्या अखंड अनुसंधाने देहत्याग झाल्यानंतर तू माझ्या ब्रह्म भावरूप सायुज्य मोक्ष नावाच्या घरी येशील. अथैतदप्त शक्तोषी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. अर्थ, आता कर्म तत्पर आणि अर्पण बुद्धीने कर्म कर. हे देखील करण्याविषयी असमर्थ असशील तर माझ्या शरणागतीचा आश्रय केलेले आणि इंद्रियाचा निग्रह केलेला होऊन सर्व फलाचा त्याग कर. सर्व कर्म फलांचा त्याग कर. ना तरी हेही तुझ नेदावे कर्म मज तरी तू गा बुज पंडू कुमेरा. किंवा मला कर्म अर्पण करणे हे तुला शक्य नसेल तर अर्जुना, तू अर्पणरहित कर्म करीत राहा. बुद्धीच्या पाठी पोटी कर्माधिका शेवटी माते बांधणे कीर्ती दुवाड जरी. अर्जुना, बुद्धीच्या पाठी म्हणजे कर्म करण्याची प्रेरणा देणारा परमेश्वर आहे असे माझे अनुसंधान ठेवणे आणि बुद्धीच्या पोटी म्हणजे आरंभलेल्या समाप्ती परमेश्वराच्या सामर्थ्याने झाली असे अनुसंधान ठेवणे किंवा कर्माच्या आरंभी व शेवटी माझ्याशी बांधून घेणे, माझे स्मरण ठेवणे तुला जर अवघड वाटत असेल तरी तेही असो सांडी माझा तिसो परी संयतीची वसू बुद्धी तुझी. तर हेही असू दे, प्रत्येक वेळी माझे स्मरण ठेवण्याचा आग्रह सोडून दे, परंतु तुझी बुद्धी इंद्रियाचा निग्रह करण्याविषयी असू दे. आणि जेणे जेणे वेळे घडते कर्मे सकळे त्याही तिये फळे तेजिती जाय. आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्या सर्वांच्या फळाचा त्याग करीत जा. फलेचा मनात ठेवू नको. वृक्ष का वेने लोटती फळे आले तैसे सांडे निपजले कर्मे सिद्धी. वृक्ष किंवा वेली आलेले फळ टाकून देतात त्याप्रमाणे यथासांग घडले ते कर्म फलाची इच्छा न करता टाकून दे. परी माते मनी धरावे काम जे उद्देशे करावे हे काही नको वागवे जाऊ दे शून्य. परंतु कर्माच्या आरंभी व शेवटी मनात माझे स्मरण करावे किंवा मदर्पण बुद्धीने कर्म करावे हे काही नको. ते सारे शून्य जाऊ दे, काही केलेच नाही असे समज. खडकी जैसे वर्षले त्या आगी माझे पेरले
कर्म माने देखले स्वप्न जैसे. खडकावर जसा पाऊस पडावा, अग्नी जसे पेरावे, स्वप्न जसे पाहावे, त्याप्रमाणे कर्म निष्फल आहे असे मान. आत्मजेच्या विषयी जीव जैसा निराभिलाषी, तैसे कर्मे असे की निष्काम होई. अरे स्वतःच्या कन्येविषयी आपले मन जशी निरीच्छ असते, त्याप्रमाणे सर्व कर्माविषयी निष्काम हो. वनीच्या ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी, क्रिया जिरवदे तैशी शून्य माझी. अग्नीच्या ज्वाळा जशी आकाशात वाया जाते, त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी क्रिया शून्यात जिरून जाऊ दे. अर्जुना हा फलत्याग आवडे की रसलग, परी योगा माझी योग धुरेचा हा. अर्जुना फलत्याग सोपा वाटतो हे खरे, पण सर्व योगामध्ये हा फलत्याग रूप योग अग्रण्य आहे. हे ने फलत्यागे सांडे, ते कर्मन विरुडे, एकची वेळे वेळू झाडे वांझ जैसे. वेळूचे झाडे एक वेळ उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा जशी वांझ असतात, त्यापासून दुसरी झाडे उत्पन्न होत नाहीत, त्याप्रमाणे हा फलत्यागा टाकून दिलेली जी जी कर्मे असतील, ती पुन्हा जन्मरूपी अंकुर उत्पन्न होऊन वाढत नाहीत. तैसे येण्याची सरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर जारे चिरा पडे. याप्रमाणे फलत्यागाने सर्व कर्म निर्भीत झाल्यानंतर त्या वर्तमान मनुष्य शरीराने पुन्हा शरीराला येणे संपते. किंबहुना जन्म मरण रूपी येर झाल्यावर दगड पडतो, पुन्हा जन्म मरण प्राप्त होत नाही. अभ्यासाच्या पावटी ठाकीचे ज्ञान किरटे, ज्ञाने जे भेटी धानाचिया. अर्जुना वर प्रथम वर्णाश्रम विहित निष्काम कर्माचा अभ्यास, नंतर सगुणाचे ठिकाणी मन स्थिर करण्याचा अभ्यास, नंतर एकाग्र मनाने गुरुमुखाने ब्रह्मश्रवणाचा अभ्यास, त्यानंतर दृढ निश्चयाकरिता मननाचा अभ्यास. अशा प्रकारच्या अभ्यासाची पायरी प्रथम अप्रोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे, नंतर त्याच अप्रोक्ष ज्ञानाच्या साधनाने ब्रह्म मी आहे अशा अखंड ब्रह्माकार निजध्यासन भेटीला यावे, निध्यासन करावे. मग ध्यानाशी खेवे, जेथे आगवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व दुरी ठाके. मग निधिध्यासन चित्तवृत्ती ब्रह्मनिष्ठ झाल्यानंतर शरीर, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी हे सर्व पदार्थ त्या ध्यानाला आलिंगन देतात, त्या ध्यानात समरस होतात, तेव्हा सर्वच कर्मे सहज दूर राहतात. कर्म जेथे दुरावे, तेथे फलत्याग संभवे, त्यागास्तो अंगवे शांती सगळी. मग कर्म जेथे दुरावलेले आहे, तेथे फलत्याग आपोआप संभवतो आणि त्या त्यागामुळे पूर्ण ब्रह्मरूप शांती आपल्याशी एकरूप होते. म्हणून यावया शांती हाचे अनुक्रम शूद्रापती, म्हणून अभ्यासोनी प्रस्तुती करणे येथ. म्हणून अर्जुना शांतीपर्यंत येण्याकरता साधनाचा हाच अनुक्रम आहे. तरी सांप्रत काळ प्रथमतः तुला अभ्यासच करणे योग्य आहे. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाधानं विशेषते, ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. अर्थ, अभ्यासापेक्षा ज्ञान चांगले आहे, ज्ञानाहून ध्यान अधिक श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग उत्तम आहे. त्याग झाल्यानंतर लागलीच अज्ञानासह संसाराची निवृत्ती होऊन मोक्षरूप शांती प्राप्त होते. ओव्या माऊलीच्या. अभ्यासाहुने गण पार्थामक ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषिजे. कित्येकाने श्रवण मनन करूनही ब्रह्माचे अप्रोक्ष ज्ञान होत नाही. कदाचित अप्रोक्ष ज्ञान झाले तरी पण अप्रोक्ष ज्ञानाचे प्रारब्ध कर्म अविशिष्ट राहत असल्यामुळे देहाची प्रतीती, बाधानुवृत्तीने जगत प्रतीती आणि पूर्व संस्काराने भोगाकडे प्रवृत्ती होण्याची शक्यता असते. म्हणून अप्रोक्ष ज्ञानापेक्षा ध्यान म्हणजे निध्यासन श्रेष्ठ आहे, कारण ध्यानात्मक निध्यासनाने ज्ञानाला समाधी प्राप्त होते. मग कर्मफल त्याग तो ध्यानापासून सांग,
त्यागाहुनी भोग शांती सुखाची. त्या निध्यासन चित्तवृत्तीने अखंड ब्रह्मनिष्ठ राहत असल्यामुळे स्वभावता कर्म व कर्मफल त्या विक्षेपाचा त्याग संभवतो आणि तो कर्माचा व कर्मफलाचा त्याग अज्ञानाने, आळसाने किंवा वेदशास्त्रावरील अविश्वासाने केलेला नसून अप्रोक्ष ज्ञान झालेला मुक्त पुरुषाकडून ब्रह्मज्ञानच्या तृप्तीने कर्तव्य भाव स्थितीला प्राप्त झाल्याने देहादिकाचे भान न राहिल्याने वृत्ती ब्रह्मनिष्ठ सहजच झालेली असते. ऐशा या वाटा येची पेने सुबटा शांतीचा माझी वटा ठाकीला जेणे. अर्जुना, अशा या मार्गाने ज्याने यलोकाच्या मुकामात वर्तमान मनुष्य शरीर ब्रह्मरूप शांतीचे अंतरंग रूप प्राप्त करून घेतले आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. अर्थ, जो सर्व भूताविषयी द्वेषरहित आहे, सर्वांशी जो मित्रभावाने असतो, दुःखी जीवाविषयी करुणाशील आहे, स्त्री पुत्रादी ज्याला माझे आहेत असे वाटत नाही, देहाच्या ठिकाणी जो अभिमान रहित आहे त्याला सुखदुःखे समान वाटतात, जो क्षमाशील आहे. मौलींच्या ओव्या. जो सर्व भूताच्या ठाई द्वेषाते नेनची काही आप पर नाही चैतन्य जसे. सर्व भूताविषयी द्वेष करणारे कधी जाणत नाही, त्याप्रमाणे व्यापक चैतन्याला हा आपला हा परकाचा भेद माहित नाही. त्याप्रमाणे त्याचे ठिकाणी आप पर भाव नसतो. उत्तमाचे धरिजे अधमात्या विरिजे हे काहीच नेजे वसुधा जेवी. उत्तमाना धारण करावे, अधमाचा तिरस्कार करावा, अशा प्रकारचा राग द्वेष करण्याची पृथ्वी जशी कधीच जाणत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनात चांगल्या वाईट विषयी वैषम्य नसते, कारायाचे दे चाळू रंका परोत गाळू हे न मनेचे कृपाळू प्राणू पैगा. किंवा राजाच्या देहाची हालचाल करू आणि दारिद्र्याला दूर टाकून देऊ असे दयाळू प्राणी कधी म्हणत नाही, त्याप्रमाणे तो ज्ञान भक्ती श्रीमंत गरीबावर सारखाच उपकार करतो. गायचे तृषाहारू का व्याघ्रावेश होणे मारू ऐसे निजे गागरू तोय जैसे. गायीचे तहान दूर करावी आणि वाघाला विष दूर मारून टाकावे असे करण्याचे प्राणी जसे जाणत नाही, तैसे आगविया भूत मात्रे एकपणे दया मैत्री कृपेशे धात्री आपणची जो. त्याप्रमाणे सर्व भूताविषयी ज्याचे एक रूपाचे मित्रत्व असते, चांगल्याचे चांगले वाईटाचे वाईट वागावे असे ज्याचे वर्तमान व्यवहार स्वरूपाचा बदल नसतो, सर्वाविषयी ज्याच्या अंतःकरणात एकसारखाच मित्रभाव असतो, त्या मित्रत्वात तर ताम्य भाव नसतो आणि तो स्वतः कृपेची तर जननी झालेला असतो. आणि मी हे भाषणे आणि माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया. आणि जो मी आणि तू ही द्वैताची भाषा जाणत नाही, जगात माझे काय आहे असे तो म्हणत नाही, किंवा जगात माझे असे काहीच नाही असेही म्हणत नाही, अथवा माझे व तुझे यापैकी काहीच म्हणत नाही. ज्याला सुखदुःखाच्या भेदाने प्रतीची नसते, ज्याला सुखदुःखाविषयी संतोष आणि विषाद वाटत नाही. घेऊ का ताई? एकच उभी राहिली ना. देवी क्षमे लागे पृथ्वी पवाडू अंगे संतोषा उत्संगे दिदले घर. तसेच क्षमेकरिता ज्याच्या अंगात पृथ्वीची योग्यता असते आणि संतोषाला त्याने मांडीवर घर करून दिलेले आहे. ताई, हॅलो ताई, रामकृष्ण हरी. ताई, हॅलो. पुरे करू का? पुरे घ्या. करू का? 50 झाले. थोडस घ्या, 164 पर्यंत घ्या. 164. ओ. संतुष्ट सततम योगी यतात्मवान दृढ निश्चयः. एक मिनिट मयो ताई. श्लोक नाहीये तिथे आता. माझ्या याला श्लोक आहे 150 ला. हो का? हा, मग राहू द्या.
हा मग राहू दे, असेल तर मग राहू दे. बरोबर. हे ओके. नाही, त्या दिवशीचं रेकॉर्डिंग झालं नाही. एक दिवशी मी असंच अचानक वाचले होते. अच्छा. पसायदान घेता आता. हो हो. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंतघना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वांबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरिताक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनिता जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणे हेची कसे विनवणी भोबंदनी सोडवावे सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे देखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेघे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय हो वावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हिच भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने देहारे संत संगे सर्व काळ आखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करे वारी चुकोने देहारी कुंडलिक वरदानी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वासुदेव हरी सर्वांना रामकृष्ण हरी. सांगता का ताई आज जेवढं वाचलं तेवढं. नाही तर मी अचानकच बोलले 2च मिनिट बरं. राहिले. कोणी सांगू शकेल. हात वर करा हँड रेज करा कोणी जर नाही सांगू कोणी शकेल. नसेल तर सांगते. करा सुरुवात आहे 2च मिनिटं राहिलेत. हो हो त्याच्यामुळेच म्हणे का ह्या अध्यायामध्ये म्हणजे ओव्या सांगितलं की शांती कशी हे झाली पाहिजे आपल्याला ध्यान शांती. बरं हे जमेच नसेल तर अभ्यास कर माझ्याविषयी. जर अभ्यासही जमत नसेल तर तू सर्व कर्म मला अर्पण कर. म्हणजे जे केले ते थोडं किंवा जास्त असं म्हणू नको किंवा
म्हणजे बाकी निराभिमान होऊन मला सर्व अर्पण केलं तर ही शांती तुला प्राप्त होईल. आणि हे शांती प्राप्त झाली की ध्यान जमेल, ध्यान झाले की मग श्रवण मनन निध्यासन होऊन तू मला प्राप्त होशील. असा क्रम सांगितला या अध्यायामध्ये. बरोबर, खरंच आहे. हम्म. आधी चित्त स्थिर कसं करायचं सांगितलं आणि मग चित्ताच्या हा नंतर वेगवेगळे प्रकार सांगितले की चित्तामध्ये काय काय हो. आपल्याला करायचं आहे ते. हा, खरंच. आणि अभ्यासाने काय पण होऊ शकते सांगितलं की अभ्यासाने समुद्रावर पाय वाट होऊ शकते, आकाशात जाऊ शकते माणूस, किंवा विष जर रोज थोडं थोडं खाल्लं तर विष खाण्याची पण सवय होती. म्हणजे अभ्यासाचं एवढं हे सांगितलं. अभ्यासाने म्हणजे किती पण त्रास हे झाला तर अभ्यासाने तो साध्य होऊ शकतो. योगाचं सांगितलं सर्व. बरोबर. झालं. हा. तर मी अजून अचानकच वाचले ना त्याच्यामुळे नाही, हरकत अभ्यास नाही हे ते, झाला. हरकत नाही, हरकत नाही. मला ओव्या समजल्या त्याला. आज दादा नाहीत का, रामदास दादा? आज रामदास दादा नाही आहेत म्हणून म्हणलं कोणी सांगणार असेल तर अजूनही 1 मिनिट आहे आपल्याकडे हम्म. याच्यामध्येच. पण ठीक आहे, हरकत नाही, उद्या परत बोलूयात आपण ह्या विषयी. हो हो, हा, थोडासा चालेल. अभ्यास केला ना तर बोलता हो येते. हो हो, हरकत नाही ते. चालेल. हा, चला, जय श्री कृष्ण. रामकृष्ण. जय चला. श्री कृष्ण.